संभाजीनगर मध्ये जी गोष्ट शक्य नाही या आंदोलनामुळे इथं ठेवली। ही गोष्ट मी 20 ला सांगतो, कारण मला बघू दे हे कशात ठेवते, काय सापडेलं यांनी किंवा काय सापडून सापडलाय का यांना, यांचे प्रायव्हेट ड्रोन कशासाठी होते हेही मला बघू द्या। मी यांना वाटत असेल आम्ही करतोय ते नाही, पण ते काय करतात मला 2 दिवसाच्या आत माहिती मिळते म्हणजे मिळते, म्हणून त्यांचा डाव मी यशस्वी होऊ देत नाही। त्यांनी 2-3 कामं आज केलेत, त्यांना त्यातून काय साध्य करायचं होतं हे मला कळू द्या। कोणी बैठका घ्यायला पाहिजेत त्या न घेता ज्याचं हे क्षेत्रच नाही आरक्षणावर बैठक घ्यायचं त्याने बैठका घेतल्या, ज्या विभागाचं ज्या संस्थेचं हे क्षेत्रच नाही मराठा आरक्षणावर बैठका लावायच्या त्या क्षेत्राने सुद्धा बैठका लावल्या। वाह, काय मराठ्यांसाठी सरकारची कूटनीती, काय तुमची नियती, फक्त यांनी याच्यात हात घातलाय का मला बघू द्या। म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, मी जे काय पाऊल उचलतो तुम्हाला त्या आधी वाईट वाटतं, तुम्हाला घेतलेला निर्णय तुम्हाला असं वाटतं चुकीचा घेतला, किंवा तुम्हाला असं वाटतं आजची आजच निर्णय घ्या, कोणचा पण समजून घ्या मी काय म्हणतोय। आणखीन 10 मिनिट जास्त जाऊ द्या, पण समारोप छाताडावर पाय देऊन तुम्ही जबरदस्त घेतलाय, म्हणून मला 10 मिनिटं जास्त बोलू द्या। तुम्हाला वाटतं आताच निर्णय घ्यावा लगेच, पण मी ज्यावेळेस थांबतो ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण असतं। मी ज्यावेळेस 7-8 5-7 दिवस थांबतो ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी असतं, आणि ज्या दिवशी मी नंतर निर्णय घेतो त्यावेळेस तुम्हाला वाटतं याच्यासाठी थांबला होता आणि ह्योच निर्णय योग्य आहे। पाडा म्हणलेला निर्णय योग्य झाला का नाही, असं असतं आपलं काम। आपण दम त्यासाठी धरतो, नाही तर काही पोट्टे काय म्हणायचे मीच भरतो मीच खासदार होणार आहे, तू पारडा असता त्याला पारडा असता आम्ही पारडा असता, जातीची किंमत गेली असती। सगळं दिमागाने खेळायचं, प्रत्येक वेळेस ताकदीचा वापर नाही करायचा, बुद्धीचा सुद्धा वापर करायचा। देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या, अजित पवार साहेबांसारख्या, शिंदे साहेबांसारख्या त्यातले त्यात महाशयाचा महाशय गिरीश महाजन सारख्याला सुद्धा डावात हरवणं सोपी गोष्ट नाही। आणि छगन भुजबळला तर मिळत लागा, ते नुसतं बोलायचं म्हणून बोलत आहे, कुंकड भरडत आहे आता ते, त्याला नाही जाणाराच इतकं इंजेक्शन घ्यायला लावलं तिथून पुढे नाही एवढाली एक गोळी। मी प्रत्येक वेळेस सरकार फसलंय आणि सरकारनं आपल्याला फसवायचं काम केलंय। मायबाप त्यांनी जे मला समजेलं होतं ना, आता त्यांच्या लक्षात आलं त्यांनी जे मला समजेलं होतं तसं हे पोरगा नाहीये, म्हणून मला वेळ देत जा, मी करल तुमच्या हिताचा गडबडीत। पाय जर गाळात फसला ना तर निघणार नाही आहे मावल्यांनो, एकदा जर गाळात पाय फसला आणि वाट सोडून जर पाय पडला ना तर समाज फसला, तर मी स्वतः मला आयुष्यभर माफ नाही करणार, मी स्वतःच मला आयुष्यभर माफ नाही करणार, कारण मला तुमच्या जीवावरती काही कमायचं नाही, पण मला तुमच्या योगदानाचा बदला असा घ्यायचा आहे की तुमचे सगळे पोरं कोटीना लेकरं तुमचे मराठ्यांचे मोठे झाले पाहिजेत, हे स्वप्न साकार करायचं।